नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत गणित विषयाचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, गणित शिक्षण में संकल्पना निर्माण का सबसे प्रभावी चरण कौन सा है? ऑप्शन ए प्रश्न उत्तर अभ्यास कराना, ऑप्शन बी ठोस से अमूर्त की ओर जाना, ऑप्शन सी सूत्र याद कराना, ऑप्शन डी उदाहरणों को का रटवाना। मित्रांनो, योग्य प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे आपल्याला। असे आपण एकूण 30 प्रश्न घेणार आहोत, त्यांचं विश्लेषण पण थोडक्यात बघणार आहोत। थोड्या विश्लेषणातून आपल्याला भरपूर काही घ्यायचं आहे मित्रांनो। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो, ठोस से अमूर्त की ओर जाना। तर या प्रश्नाचं विश्लेषण बघा। कंसेप्ट फॉर्मेशन हमेशा कॉन्क्रीट से एब्स्ट्रैक्ट क्रम से होता है, म्हणजे अमूर्त की ओर से मूर्त की ओर होता है। प्रश्न क्रमांक 2, मित्रांनो असे 30 प्रश्न घेणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देत चालायचं आहे आणि 30 पैकी शेवटला किती स्कोर येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। प्रश्न क्रमांक 2 बघूया। यदि कक्षा में बच्चे उत्तर सही दे रहे हैं लेकिन कारण नहीं बता पा रहे हैं तो शिक्षक की सबसे बड़ी कमी क्या है? ऑप्शन ए भाषा की समस्या, ऑप्शन बी अभ्यास की कमी, ऑप्शन सी संकल्पनात्मक समझ का अभाव, ऑप्शन डी मूल्यांकन दोष। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे। कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक 2 डॅश ABCD पैकी कोणतं ऑप्शन राहणार आहे। आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी संकल्पनात्मक समझ का अभाव। विश्लेषण बघा थोडक्यात। विश्लेषण, यह रोट लर्निंग का संकेत है न कि मीनिंगफुल लर्निंग। तर मित्रांनो, यदि कक्षा में बच्चा उत्तर सही दे रहे हैं लेकिन कारण नहीं बता पा रहे हैं तो यह रोट लर्निंग का संकेत है न कि मीनिंगफुल लर्निंग। आणि आपल्याला मीनिंगफुल म्हणजे अर्थसहित शिक्षण अधिगम हवा आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, गणित में गलत उत्तर को कैसे देखना चाहिए? ऑप्शन ए शिक्षक की त्रुटि, ऑप्शन बी सीखने का अवसर, ऑप्शन सी सीखने की असफलता, ऑप्शन डी अनुशासन की कमी। उत्तर देत चला मित्रांनो, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होत चलेल आणि आपला अभ्यास पण वाढेल। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी सीखने का अवसर। तर मित्रांनो आपण NCF शिकलेलो आहोत, तर NCF सर्वांना माहीत असेल कदाचित। तर NCF मध्ये सांगितलेले आहे की चुकणे हे शिकण्याचा भाग आहे, म्हणजे एरर इज अ पार्ट ऑफ लर्निंग। मित्रांनो NCF के अनुसार एरर लर्निंग का हिस्सा है। बरोबर आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, निम्न में से कौन सा बाल केंद्रित गणित शिक्षण का संकेत है? ऑप्शन ए बोर्ड पर उदाहरण, ऑप्शन बी गतिविधि आधारित खोज, ऑप्शन सी पुस्तक आधारित शिक्षण, ऑप्शन डी शिक्षक द्वारा समाधान। मित्रांनो यापर्यंत प्रश्नाचं उत्तर आपल्याला देत चलायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, CTETची आपण जी सिरीज चालू केलेली आहे, तर आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असं यस टाईप करा मित्रांनो आणि आपला प्रतिसाद आम्हाला कळवा। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी गतिविधि आधारित खोज। तर विश्लेषण बघा, चाइल्ड सेंटर्ड लर्निंग में लर्नर ॲक्टिव्ह होता है। तर मित्रांनो लर्नर ॲक्टिव्ह आहे म्हणून गतिविधि आधारित खोज तो करू शकतो। म्हणजे ऑप्शन बी बाल केंद्रित म्हणून गृह धरला जातो। प्रश्न क्रमांक 5, गणितीय भाषा की कठिनाई का मुख्य कारण क्या है? ऑप्शन ए शिक्षक की भाषा, ऑप्शन बी प्रतीकों की अधिकता, ऑप्शन सी पाठ्यक्रम अधिक है, ऑप्शन डी गणित कठीण विषय है। काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। तर मित्रांनो CTETच्या मताने ऑप्शन बी याचं उत्तर राहणार आहे प्रतीकों की अधिकता, म्हणजे सिम्बॉलमुळे गणितीय भाषा की कठिनाई का मुख्य कारण क्या है? तो प्रतीकों की अधिकता। विश्लेषण, सिम्बॉल्स और नोटेशन कॉग्निटिव्ह लोड बढ़ाता है। बरोबर आहे म्हणणं आहे मित्रांनो CTETचं। सिम्बॉल आणि नोटेशन जर असेल तर लोड वाढणार आहे विद्यार्थ्यांचा। प्रश्न क्रमांक 6, यदि बच्चा 3/4 और 4/3 में अंतर नहीं समझ पा रहा तो समस्या किस स्तर की है? ऑप्शन ए प्रक्रिया, ऑप्शन बी भाषा, ऑप्शन सी संकल्पना, ऑप्शन डी स्मृती। तर मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, पण ते देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होत चालेल। पेपर सोडवल्यासारखं आपल्याला समजेल आणि अनुभव होत चालेल आणि आपला अभ्यास वाढेल मित्रांनो। उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी संकल्पना। कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी की कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नाही है। बरोबर आहे मित्रांनो, संकल्पना क्लिअर नसेल तर त्याला सांगता नाही येणार की 3/4 आणि 4/3 मध्ये काय अंतर आहे ते। प्रश्न क्रमांक 7, गणित में अनुमान म्हणजे एस्टिमेशन का उद्देश्य है? ऑप्शन ए तेज गणना, ऑप्शन बी तर्कशक्ती, ऑप्शन सी अनुमानित समझ, ऑप्शन डी सटीक उत्तर। तर मित्रांनो माहीत आहे एस्टिमेशनचा अर्थ तुम्हाला अनुमान, म्हणून अनुमानित समझ ऑप्शन सी याचं उत्तर राहणार आहे। विश्लेषण बघा, एस्टिमेशन एक्झॅक्ट नाही नंबर सेन्स विकसित करत आहे। बरोबर आहे मित्रांनो, एस्टिमेट म्हणजे एक अंदाजी रक्कम असते, त्यामुळे काय होणार नंबर सेन्स विकसित होणार। प्रश्न क्रमांक 8, निम्न में से कौन सा उच्च स्तरीय चिंतन म्हणजे हॉट्स हायर ऑर्डर थिंकिंग स्किल को बढ़ावा देता है? ऑप्शन ए पुनरावृत्ती, ऑप्शन बी MCQ अभ्यास, ऑप्शन सी खुला प्रश्न, ऑप्शन डी रटत प्रश्न। या प्रकारचा प्रश्न आपण पहिले पण घेतला मित्रांनो, ऑप्शन सी म्हणजे खुला प्रश्न। जेवढे खुले प्रश्न असतील मित्रांनो तेवढं त्याची उच्चस्तरीय विचार करण्याची क्षमता वाढेल, हॉट्सला बढ़ावा भेटेल। तर विश्लेषण बघूया,
ओपन एंडेड क्वेश्चन मल्टिपल थिंकिंग पाथ्स. ओपन एंडेड प्रश्न म्हणजे मित्रांनो एका प्रश्नाला खूप सारे उत्तर असतील असे प्रश्न जर असतील तर ते हॉट्समध्ये येतात मित्रांनो. हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये उच्चस्तरीय चिंतन. प्रश्न क्रमांक 9. यदि शिक्षक केवल सही उत्तर पर ध्यान दे रहा है तो कौन सा उद्देश्य छूट रहा है? ऑप्शन ए परिणाम, ऑप्शन बी प्रक्रिया, ऑप्शन सी अभ्यास, ऑप्शन डी गती. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 9चा. व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे मित्रांनो. एक व्हिडिओ बनवायला थोडी मेहनत लागते मित्रांनो, थोडी जास्त लागते, तर लाईक करत चला. उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी प्रक्रिया. विश्लेषण. मॅथमॅटिक्स इज इक्वल टू प्रोसेस प्लस रिजनिंग. तर मित्रांनो प्रश्न बघा, यदि शिक्षक केवल सही उत्तर पर ध्यान दे रहा है तो कौन सा उद्देश्य छूट रहा है? प्रक्रिया. प्रोसेस इथे कुठेतरी लपत आहे मित्रांनो, सुटत आहे आपल्याहून. प्रक्रिया प्रोसेस. मॅथमॅटिक्सचं म्हणणंच आहे प्रोसेस प्लस रिजनिंग. प्रश्न क्रमांक 10. गणित में दैनिक जीवन से जोड़ना क्यों आवश्यक है? ऑप्शन ए रुचि बढ़ाने हेतु, ऑप्शन बी बोझ कम करने हेतु, ऑप्शन सी संकल्पना स्थायी बनाने हेतु, ऑप्शन डी परीक्षा हेतु. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे मित्रांनो. 1-2 वेळा आपण हा प्रश्न आपल्या नजरेखालून गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी संकल्पना स्थायी बनाने हेतु. गणित में दैनिक जीवन से जोड़ना क्यों आवश्यक है? तो संकल्पना स्थायी बनाने हेतु. रियल लाइफ लिंकेज से लर्निंग मिनिंगफुल बनती है. म्हणजे रियल लाईफवरून लर्निंग मिनिंगफुल बनते मित्रांनो, अर्थ येतो त्या लर्निंगला. प्रश्न क्रमांक 11. यदि बच्चा गणित से डरता है तो शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए अधिक अभ्यास, ऑप्शन बी कठिन प्रश्न, ऑप्शन सी सरल गतिविधियाँ, ऑप्शन डी दंड. उत्तर देत चला मित्रांनो. याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सरळ गतिविधिया. जर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही खूप मोठा भागाकार दिला तर त्याला ते येत नसेल तर त्याचं काय होणार मित्रांनो, त्याला जर ते आलं नाही तर त्याचं जे भय आहे, त्याची जे डर, त्याची जे हे आहे समजा, तो जे भीत राहतो तो अजून जास्त घाबरणार, अजून जास्त भिणार. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, त्याला सरळ म्हणजे सोपे उदाहरणाकडून त्याला जसे गणित त्याला येतील तशातून आपल्याला त्याला थोडं शिकवत त्याचा कसं मित्रांनो आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि सोप्या आणि सरळ आणि येणाऱ्या गणितातून त्याचा कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो आणि तो अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. विश्लेषण बघूया. सक्सेस एक्सपिरियन्सेस मॅथ फिअर कम करते है. म्हणजे सक्सेस जर त्याला भेटत राहिलं मित्रांनो तर त्याचा मॅथ फिअर कमी होणार मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. निम्न में से कौन सा गलत पेडागोजी अभ्यास है? ऑप्शन ए समूह कार्य, ऑप्शन बी केवल सूत्र रटवाना, ऑप्शन सी चर्चा, ऑप्शन डी गतिविधी. तर उत्तर देत चला मित्रांनो की पेडागॉजीमध्ये गलत कोणसा आहे 4 पैकी. तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो केवल आपला निगेटिव्ह असणार म्हणून केवल सूत्र रटवाना या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे, जे की हे तिन्ही बरोबर आहेत मित्रांनो पेडागॉजीनुसार. हे एकच चुकीचं आहे म्हणून इथं आपल्याला गलत विचारलेलं आहे म्हणून आपण ऑप्शन बी घेणार आहेत. फॉर्म्युला विदाऊट अंडरस्टँडिंग इज इक्वल टू सरफेस लर्निंग. जर समजत नसेल फॉर्म्युल्याचं काय, त्याला अंडरस्टँडिंगच झालं नसेल तर म्हणून मित्रांनो काय म्हणणं आहे की गलत पेडागॉजी अभ्यास ओनली केवल सूत्र रटवाना. प्रश्न क्रमांक 13. गणित में समीक्षा म्हणजे रिफ्लेक्शन का उद्देश्य है? ऑप्शन ए सोच को समझना, ऑप्शन बी अंक बढ़ाना, ऑप्शन सी समय बचाना, ऑप्शन डी उत्तर सुधारना. तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए सोच को समजना. तर मित्रांनो रिफ्लेक्शन हा नाही का, जे लर्नर आहे समजा, जे शिकणार आहे त्याच्या विचाराला नाही का एकदम स्पष्ट करतो म्हणून ऑप्शन ए याचं उत्तर राहणार आहे. रिफ्लेक्शन लर्नर की थिंकिंग को स्पष्ट करता है. रिफ्लेक्शन लर्नर की थिंकिंग स्पष्ट करता है. प्रश्न क्रमांक 14. यदि बच्चा प्रक्रिया सही लेकिन उत्तर गलत दे रहा है तो क्या रह सकता है इन चारों में से? ऑप्शन ए अस्वीकार्य, ऑप्शन बी आंशिक सही, ऑप्शन सी पूर्ण गलत, ऑप्शन डी असफल. काय असणार आहे मित्रांनो याचा प्रश्न सांगायचा आहे. यदि बच्चा प्रक्रिया सही बता रहा है लेकिन उत्तर गलत दे रहा है, म्हणजे स्टेप प्रोसेस बरोबर करत आहे पण फायनल उत्तरच त्याचं चुकत आहे मित्रांनो, तर काय असणार आहे याचं उत्तर? तर याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी आंशिक सही. प्रोसेस सही होना लर्निंग का सकारात्मक संकेत आहे म्हणून मित्रांनो उत्तर बी राहणार आहे आंशिक सही, म्हणजे थोडंफार तरी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. गणित शिक्षण में टीचिंग एड्स का सर्वोत्तम उपयोग कब है? ऑप्शन ए मूल्यांकन में, ऑप्शन बी संकल्पना निर्माण के समय, ऑप्शन सी अंत में, ऑप्शन डी शुरू में. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी टीचिंग एड्स. काय असणार आहे ते आपण बघूया थोडक्यात. क्या होते टीचिंग एड्स? वे शिक्षण सहायक सामग्री होती है जिनकी मदद से शिक्षक विषय को सरल, स्पष्ट, रोचक और स्थायी रूप से विद्यार्थियों तक पहुंचाता है. सरल शब्दों में जो साधन पढ़ाने को आसान बनाए वही टीचिंग एड्स है. तो मित्रांनो जे साधन आपल्याला शिकण्यासाठी सोपे बनतील ते टीचिंग एड्समध्ये येतात मित्रांनो. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16 बघूया. निम्न में से कौन सा रचनात्मक मूल्यांकन का उदाहरण है? ऑप्शन ए बोर्ड परीक्षा, ऑप्शन बी साप्ताहिक टेस्ट, ऑप्शन सी अवलोकन, ऑप्शन डी वार्षिक परीक्षा. निम्न में से रचनात्मक मित्रांनो, रचनात्मकमध्ये तुम्हाला माहीत आहे परीक्षा
निगेटिव्ह आहे, तर इथं पण परीक्षा निगेटिव्ह आलेली आहे. इथं पण टेस्ट म्हणजे परीक्षात अवलोकन या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑब्झर्वेशन इज इक्वल टू फॉर्मेटिव्ह असेसमेंट. तर मित्रांनो लक्षात ठेवा, निम्न में से कौन सा रचनात्मक मूल्यांकन का उदाहरण है? साप्ताहिक टेस्ट, अवलोकन म्हणजे ऑब्झर्वेशन. प्रश्न क्रमांक 17, गणित में गलत धारणा मिसकंसेप्शन का सबसे बड़ा कारण? ऑप्शन ए समय की कमी, ऑप्शन बी पाठ्यक्रम, ऑप्शन सी अधुरी संकल्पना, ऑप्शन डी छात्र. तुम्हाला माहीत आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन क्रमांक सी बरोबर उत्तर राहणार आहे अधुरी संकल्पना. गणित में गलत धारणा म्हणजे मिसकन्सेप्शन का सबसे बड़ा कारण अधुरी संकल्पना. इनकम्प्लीट कन्सेप्ट म्हणजे अर्धवट कन्सेप्ट जर असेल तर मिसकन्सेप्शन होणारच मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, यदि शिक्षक केवल एक विधि सिखाता है तो क्या नुकसान है? ऑप्शन ए अंक कम, ऑप्शन बी समय अधिक, ऑप्शन सी रटत, ऑप्शन डी लचीलापण नाही. द्या मित्रांनो उत्तर द्या 18व्या प्रश्नाचं. तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी लचीलापण नाही. मित्रांनो जर शिक्षक एकच एक विधी समजा बेरीजच शिकवत चालला तर त्याच्यामध्ये काही लचीलापण नसणार आहे मित्रांनो. त्याला शिक्षकाला पुढचं पण वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इतर सर्व गोष्टी पण शिकवावं लागेल, तेव्हाच त्या अध्यापनामध्ये फ्लेक्झिबिलिटी येईल मित्रांनो. बरोबर. तर इथं बघू काय, मल्टिपल मेथड्सचे फ्लेक्झिबिलिटी बढ़ती आहे. बरोबर आहे मित्रांनो. आता बेरीज शिकवताना असो, वजाबाकी शिकवताना असो, गुणाकार, भागाकार काही पण शिकवताना असो, जर एकच पद्धतीने शिकवत चालले तर त्यामध्ये लचीलापण नसतो मित्रांनो. तर आपल्याला विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने आपल्याला, या विधीने आपल्याला शिकवायचं आहे, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी राहील मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, गणितीय चर्चा मैथ टॉक का लाभ है? ऑप्शन ए भ्रम, ऑप्शन बी तर्क विकास, ऑप्शन सी समय नष्ट, ऑप्शन डी शोर. मॅथ टॉक मित्रांनो, गणितीय चर्चा, तुम्हाला माहीत आहे उत्तर काय राहणार आहे. मला माहीत आहे तुम्ही सर्वांनी उत्तर दिलं असेल 19व्या प्रश्नाचं. तर ऑप्शन बी मी तुमच्याकडून देतो इथे, तर्क विकास. डिस्कशन से रिजनिंग मजबूत होती है. बरोबर आहे मित्रांनो. जेवढं डिस्कस कराल तेवढा आपला तर्क विकास वाढेल. म्हणून गणितीय चर्चा म्हणजे डिस्कशन, त्यामुळे तर्क विकास होणार मित्रांनो, म्हणजे रिजनिंग मजबूत होईल. प्रश्न क्रमांक 20, यदि छात्र समाधान बता सकता है लेकिन लिख नहीं पाता तो समस्या क्या है? ऑप्शन ए स्मृति, ऑप्शन बी अभ्यास, ऑप्शन सी गणित, ऑप्शन डी भाषा. चला मित्रांनो उत्तर द्या. यदि छात्र समाधान बता सकता है लेकिन लिख नहीं पाता, उत्तर आहे मित्रांनो भाषा, ऑप्शन डी. भाषा म्हणजे गणितीय भाषा, लँग्वेज, मैथ इंटीग्रेशन की कमी. प्रश्न क्रमांक 21, निम्न में से कौन सा अन्वेषणात्मक तरीका है? ऑप्शन ए डिक्टेशन, ऑप्शन बी लेक्चर, ऑप्शन सी प्रॉब्लम सॉल्विंग, ऑप्शन डी डिमॉन्स्ट्रेशन. निम्न में से कौन सा अन्वेषणात्मक तरीका आहे मित्रांनो, सांगायचं आपल्याला. गणित आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहेत मित्रांनो, म्हणून हिंदीचे शब्द लक्षात ठेवा. तर मित्रांनो जेवढं आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार तेवढं अन्वेषणात्मक तरीका राहणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी उत्तर राहणार आहे, एक्सप्लोरेशन प्रॉब्लम सॉल्विंग से होता है. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20, गणित में समीकरण सिखाने से पहले क्या आवश्यक है? ऑप्शन ए अभ्यास, ऑप्शन बी संतुलन की अवधारणा, ऑप्शन सी सूत्र, ऑप्शन डी परिभाषा. गणित में समीकरण सिखाने से पहले क्या होना चाहिए मित्रांनो, सांगा काय आवश्यक आहे. उत्तर राहणार आहे मित्रांनो संतुलन की अवधारणा. समीकरण म्हणजे इक्वेशन आलं मित्रांनो, तर इक्वेशनला बॅलन्स करावं लागते, म्हणून संतुलन असणार, संतुलन की अवधारणा. प्रश्न विश्लेषण बघूया. इक्वेशन इज इक्वल टू बॅलन्स कन्सेप्ट. बरोबर आहे मित्रांनो, इक्वेशनला बॅलन्स करावं लागते, बॅलन्स कन्सेप्ट राहणार. प्रश्न क्रमांक 23, यदि छात्र बार बार वही गलती कर रहा है तो ऑप्शन ए टेस्ट लेना चाहिए, ऑप्शन बी पुन्हा पढ़ाना, ऑप्शन सी दंड, ऑप्शन डी मिसकन्सेप्शन पहचानना. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, आणि ते तुम्हाला टाईप करायचं आहे कमेंटमध्ये. वारंवार विद्यार्थी तेच चूक करत आहे मित्रांनो, म्हणजे रिपिटेशन एरर येणार इथे. म्हणजे रिपिटेशन एरर येणार म्हणजे काय, मिसकन्सेप्शन पहचानना. मिसकन्सेप्शन माहीत करून त्यावर आपल्याला त्याला बरोबर समजवायचं आहे मित्रांनो, आणि डायग्नोस्टिक हे करा, टेस्ट म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला त्याचा उपचार करायचा आहे समजा वैद्यकीय भाषेमध्ये, आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, आणि त्याला कसं त्यामध्ये सुधार आणता येईल ते आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो विश्लेषण, रिपीटेड एरर इज इक्वल टू डीप मिसकन्सेप्शन. प्रश्न क्रमांक 24, गणित में समूह कार्य का उद्देश्य. तर मित्रांनो प्रतिस्पर्धा, नियंत्रण, सहयोगात्मक सीख, समय बचाना. इथं समूह म्हणल्यावर मित्रांनो सहयोग आलं, सहयोगात्मक सीख. विश्लेषण, पीयर लर्निंग अंडरस्टैंडिंग बढ़ाती है. प्रश्न क्रमांक 25, यदि शिक्षक प्रश्न का तुरंत उत्तर बता देता है तो ऑप्शन ए समय बचे, ऑप्शन बी सीख तेज, ऑप्शन सी डर कम, ऑप्शन डी सोच बाधित. काय असणार आहे मित्रांनो सांगा, यदि शिक्षक प्रश्न का उत्तर तुरंत बता देता है तो. तर मित्रांनो उत्तर राहणार आहे ऑप्शन डी सोच बाधित. जर मित्रांनो शिक्षकाने उत्तर तुरंत म्हणजे एकदमच सांगितलं तर मित्रांनो विद्यार्थी विचारच करणार नाही ना, त्याचा विचार करण्याची जी सोच प्रक्रिया आहे ती पूर्ण असं बांधल्या जाईल मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी सोच बाधित. थिंकिंग प्रोसेस बाधित हो जाती है. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26,
गणितीय त्रुटियाँ दर्शाती है। ऑप्शन ए कमजोरी, ऑप्शन बी अनुशासनहीनता, ऑप्शन सी सोच की प्रक्रिया, ऑप्शन डी असफलता। तर मित्रांनो बरोबर आहे, गणितीय त्रुटियाँ दर्शाती है ऑप्शन सी सोच की प्रक्रिया। बरोबर, विश्लेषण बघा, एरर थिंकिंग रिव्हील करते हैं, बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 26 गणितीय त्रुटियाँ दर्शाती है सोच की प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया। गणित में अनुमान और सत्यापन को क्यों जरूरी है? ऑप्शन ए परीक्षा हेतु, ऑप्शन बी तर्क पुष्टी हेतु, ऑप्शन सी गती हेतु, ऑप्शन डी अंक हेतु। सांगायचं मित्रांनो आपल्याला उत्तर। आणि मित्रांनो 30 पैकी किती गुण येणार आहेत ते पण आपल्याला सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो 30 पैकी किती गुण आलं ते सांगायचं आहे। आणि सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे तर्क पुष्टी हेतु। प्रश्न बघा, गणित में अनुमान और सत्यापन क्यों जरूरी आहे? तर तर्क आणि पुष्टी हेतु। तर्क म्हणजे तर्क लावण्यासाठी आणि हो हे आहे का खरं हे बघण्यासाठी। विश्लेषण रिजनिंग डेव्हलप होती है, बरोबर आहे। तर्क पुष्टी हेतु, रिजनिंग डेव्हलप, तर्क क्षमता वाढते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 28 यदि बच्चा केवल प्रक्रिया दोहराता है तो सीख है स्थायी, बी गहरी, सी सतही, डी रचनात्मक। यदि बच्चा केवल प्रक्रिया दोहराता है तो सीख क्या है मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे सांगा। ऑप्शन सी सतही। विश्लेषण बघूया, मीनिंग के बिना लर्निंग सुपरफिशियल रहती है। मीनिंग के बिना लर्निंग सुपरफिशियल रहती है। प्रश्न क्रमांक 29 गणित शिक्षण में शिक्षक की भूमिका है। ऑप्शन ए नियंत्रक, ऑप्शन बी वक्ता, ऑप्शन सी निर्णायक, ऑप्शन डी मार्गदर्शक। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, गणितच नाही तर CTET मध्ये जेवढे विषय आहेत त्या सर्वांमध्ये शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक म्हणून आहे, फॅसिलिटेटर म्हणून आहे, सुलभक म्हणून आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही विषयामध्ये आला प्रश्न हा तर आपलं उत्तर मार्गदर्शक, सुलभक, फॅसिलिटेटर म्हणून राहणार आहे। प्रश्न क्रमांक 30 बघूया, टीचर इज इक्वल टू फैसिलेटर। प्रश्न क्रमांक 30 CTET के अनुसार सर्वश्रेष्ठ गणित शिक्षण है। ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, ऑप्शन बी पाठ्यक्रम केंद्रित, ऑप्शन सी बाल केंद्रित, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित। तर मित्रांनो हा पण एक प्रश्न, CTETच्या अनुसार कोणत्या पण विषयात असो सर्वश्रेष्ठ शिक्षण तर मित्रांनो बाल केंद्रितच घ्यायचं, आपल्याला चाइल्ड सेंटरला ठेवायचं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, CTET का कोर फोकस चाइल्ड सेंटर्ड इक्वेशन हे मित्रांनो, बरोबर आहे यांचं सांगणं। CTET चाइल्ड सेंटर ठेवून पूर्ण सिलेबस बनवते, त्या चाइल्डची कशी आपण विद्यार्थ्याची कशी आपण प्रगती करू यावर सगळ्यात जास्त फोकस करते। तर मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप थँक्यू, आभार। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये यस टाईप करा आणि सोबत जोडून राहा मित्रांनो। थँक्यू सो मच।